आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत। राजकीय पक्षांकडून राज्यातल्या 228 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय। महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेलाय, परंतु नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे असा संघर्ष कायम पाहायला मिळालाय। त्यात आता 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आणि यामुळे लोकसभेला आपल्याला शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यात झालेल्या लढतीत बदललेलं राजकारण बघायला मिळालं। लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेला देखील पुन्हा एकदा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असाच सामना पाहायला मिळणार का, या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घुसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। विधानसभा निवडणूक 2.5 ते 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक नेत्यांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। लोकसभेला कोकण भागात महाविकास आघाडीला पराभवाचा सामना स्वीकारावा लागला। यामुळे कोकणात महाविकास आघाडी बॅकफूटवर आहे। लोकसभेला झालेल्या पराभवाची कसर विधानसभेला भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसतेय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ येतात। या 3 विधानसभा मतदारसंघातील कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आमदार आहेत, तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक हे आमदार आहेत, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीचा केवळ 1 आमदार आहे, तर महायुतीचे 2 आमदार आहेत। कणकवली विधानसभा मतदारसंघाचा मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर 2014 पासून नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत। 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रमोद जठार यांचा 25,979 मतांनी पराभव केला होता, तर 2019 ची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा 28,116 मतांनी पराभव केला होता। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप तरी महायुतीतून इतर कोणी इच्छुक नसल्यामुळे नितेश राणे यांना हॅट्रिक करण्याची संधी आहे। लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना आपल्या मतदारसंघातून 42,000चे मताधिक्य मिळवून देत आपली मतदारसंघातील ताकद त्यांनी दाखवून दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला सुटणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये। त्याचप्रमाणे कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक आमदार आहेत। 2014 पासून या मतदारसंघावर वैभव नाईक यांचे वर्चस्व आहे। 2019 च्या निवडणुकीत नारायण राणे यांचे शिलेदार असलेले रणजित देसाई यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती। रणजित देसाई यांचा 14,349 मतांनी पराभव करत वैभव नाईक विधानसभेवर निवडून गेले। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांना 26,000हून अधिक मताधिक्य मिळालंय। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैभव नाईक यांच्यासमोर नवीन आव्हानं उभं राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे या मतदारसंघात भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे महायुतीकडून हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता आहे। तसंच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर विद्यमान आमदार आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। 2009 ची विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी शिवराम दळवी यांचा 18,418 मतांनी पराभव केला होता, तर 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली। 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या राजन तेली यांचा 41,192 मतांनी पराभव केला होता, तर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार राजन तेली यांचा 13,228 मतांनी पराभव केला होता। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दीपक केसरकर यांच्या सोबतच महायुतीमधून भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी देखील दावा केलाय।
त्यामुळे महायुतीतून ही जागा कोणाला सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्चना घारे या देखील इच्छुक असल्याचं दिसून येत आहे। गेल्या वर्षभरापासून या मतदारसंघामध्ये त्या तयारी करतायत। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।